ಆನೆಯ ರಂಪಾಟಕ್ಕೆ ಬೇಸತ್ತ ರೈತರು. ಹೌದು, ಕೋಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಂದಗಡ ತಾಲೂಕಿನ ಕಾಮೇವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಅಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಎಂಬ ರೈತನ ಕಾಜು ತೋಟದಲ್ಲಿ ಕಳೆದ 3 ದಿನಗಳಿಂದ ರಾತ್ರಿ ರಂಪಾಟ ಮಾಡುತ್ತಿದೆ. ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆನೆ ಸೆರೆ ಹಿಡಿಯಲು ವಿಫಲರಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಾಟಾಚಾರಕ್ಕೆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಫೋಟೋ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ತಡೆಯುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ವಿಫಲವಾಗಿದೆ. ಬೆರಳೆಣಿಕೆ ಅರಣ್ಯ ಸಿಬ್ಬಂದಿಯಿಂದ ಆನೆ ದಾಳಿ ತಡೆಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿಲ್ಲ. ರೈತರೇ ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಗಸ್ತು ತಿರುಗಿ ಆನೆ ಬರದಂತೆ ತಡೆಯಲು ಯತ್ನಿಸಿ ಮನೆಗೆ ಮರಳಿದ ನಂತರ ಒಂಟಿ ಸಲಗ ಜಮೀನುಗಳಿಗೆ ಲಗ್ಗೆ ಇಡುತ್ತಿದೆ. ಬೆಳೆದ ಬೆಳೆ ಆನೆ ಪಾಲಾಗುತ್ತಿರುವುದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ನಷ್ಟವಾಗುತ್ತಿದೆ. ಬೆಳೆ ಕಳೆದುಕೊಂಡವರಿಗೆ शीघ्र ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ರೈತರು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुका कामेवडी गाव आहे. काय तुमचं नाव कसं? अजित शंकर पाटील. हां हां, म्हणजे हे तुमच्या शेतामध्ये हत्तीने नुकसान केलंय? होय, काल रात्री 8-8:30च्या दरम्यान येऊन असं हत्ती पूर्ण आमची झोपडी हां आणि कोंबडीचं शेड हां 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 आणि सिलेंडर वगैरे सगळं हातले काढून बाहेर टाकले, हां बॅरल वगैरे फोडले. हां. मग हे नुकसान मात्र अजून केलंय. अजून भेटले नाही? नाही, अजून पत्र वन अधिकाऱ्याकडून अजून पत्र आम्हाला काय नुकसान भरपाईचं काय मिळालं नाही. म्हणजे असंच नुकसान हे 8 दिवसात पाठीमागं पण केलं होतं की? आता गेले काही दिवसापासून 8 दिवसाच्या पाठीमागं आलं परत. हां फक्त वरचे पत्रा एवढं काढून फक्त बॅरल वगैरे अनेक बॅरल फोडलेलं. हां हां तेव्हा पण वन अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर काय तुम्हाला थोडीफार मदत करतो म्हटले. हां अजून पत्र काय मिळालं नाही आम्हाला. हां हां. म्हणजे परत असं काल रात्री हे नुकसान केलेलं आहे? परत काल रात्री येऊन असं पूर्ण गेले 3 दिवसापासून हत्ती शेतातच आहे कायम. हां हां. आणि तुमच्याबरोबर आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पण नुकसान केलं असेल की? होय, ते तळवार दुंडापा म्हणून आहे ना, त्यांचं पण जरा थोडेफार झोपडी वगैरे नुकसान केलं आहे. हां हां. नंदू सर चंदू पाटील त्यांचे रात्री रखवालीसाठी आले, मच्छनकी सगळे वगैरे हां हां हां. विस्कटून सत्यानाश केलं. म्हणजे आजूबाजूचं सगळं नुकसान झालंय, होय. तुमचंच जास्त नुकसान झालंय? आमचे जास्त झाले, परत चंदू पाटलांचं पण झाले. हां हां हां. त्यांचे पाण्याचे कॉक वगैरे सगळं मोडून काढले. बरोबर बरोबर. म्हणजे आणि हे तुमच्या ह्याच्यात भीतीचं वातावरण पण असेल, रखवालीसाठी यायला पण इकडं मन होईना. रात्री हत्तीचा वावर असल्यामुळे. हां हां. तसेच काजूचं बाग आता सीझन लय जोरात चालू आहे. बरोबर. त्याच्यामुळं इकडे काय आम्हाला नुकसान लई व्हायला लागले. ठीक आहे. ಇದು ನೋಡು ಏನು ಏನು ಚಂದ ಐತಿದೆ. ಇದು ಹೂವು ಏನು ಬ್ಯಾಳಿ ಪಾಳಿ ಇಟ್ಟಿವಿ ನೋಡಿ, ಜಬ್ಬಿನ ಹಾರಿಸೈತಾವ. ಗೊಂಜಾಳದ ಹಿಟ್ಟು ಹೋಗಿದೆ ಹಾಂ. ಕಂಬ ನುಕ್ಸಾನ ಆಯ್ತು ನೋಡಿ. ಮೊನ್ನೆ ಏನು ಕಿತ್ತೋಗಿದ್ದು ಅಟ್ಕೊಂಡು ಸೇರ್ಗಿದ್ದು ನೋಡಿ. ಇಲ್ಲೇ ಮಲ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಆ ನಾಗ पण कंपनी मध्ये त्यांना त्यांना खरेदीला ಹುಚ್ಚ ಹೋದೈತೆ ನೋಡಿ ಲ್ಯಾಣ ಮನೆ ಅದು. ಹಂಗೇನ್ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ.